नमस्कार मंडळी. आज आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे, कारण आज आहे मराठी राजभाषा दिन. मराठी भाषेतल्या नजाकती सांभाळून विनोदाच्या करामती करून तुम्हा सगळ्यांना हसवण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क अँड पुना गाडगीळ आणि सन्स. मंडळी, तुम्हा सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या शुभ दिनी आपल्या हास्य दरबारात सुरुवात होणार आहे एका सुवर्ण क्षणाची. या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहेत कोणते दोन हास्य महारथी ठरणार आहेत ह्या आठवड्याचे पुना गाडगीळ आणि सन्स सुवर्ण क्षणांचे मानकरी. तेव्हा पोटभर हसूया आणि या पहिल्या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होऊया. मंडळी, कधी गोंडस, कधी टवाळ, कधी खट्याळ, कधी मवाळ अशी वेगवेगळी रूपं घेणारे आपले हास्य रथी महारथी आज साजरा करायला घेत आहेत मराठी राजभाषा दिन. बघूया तिकडे काय धमाल घडतीये. कृपया शांतता राखा. विचारे, मी काहीतरी बोलू इथे? हा, बोला की. हा, तर आपण आज इथे कशासाठी जमलेलो आहोत हे तुम्हाला माहितीये का? ए फुतकापती साधा अक्कल नव्हे. विचारे, मी बोल- शिक्षक आहे, पुतपुत काय करतोय? विचारे, एक क्षण. मॅडम, शांतपणे विचारलेलं आहे. विचारे, नाही, आपलं काय चाललंय इथे? तेच त्यांच्याबद्दल बोलतोय. कदम, काय वागताय तुम्ही? शिक्षक आहात ना, जरा भान ठेवा. मी आल्या वेळेला काय बोलतोय? हे दिसत नाही का नाही? त्याला बोलतोय. एक क्षण. काय सगळेजण विद्यार्थ्यांसारखा गोंधळ घालताय? तुम्ही सगळे शिक्षक आहात ना, जरा भान ठेवा सगळ्यांनीच. तर मराठी राजभाषा दिन साजरा करणार आहोत आपण आपल्या शाळेत. त्यासाठी आपण एक समारंभ आयोजित केलेला आहे. त्या समारंभासाठी आपले शिक्षणाधिकारी सुद्धा येणार आहेत. तर त्या समारंभात आपण कोण कोण काय काय सादर करणार आहोत ते ठरवण्यासाठी इथे जमलेलो आहोत. मला माहितीये 27 फेब्रुवारीला बा कसं आहे राजभाषा दिन असतो. सर तुम्ही तिथं बघा ना. त्याच्याने इकडे बसताय का तुम्ही? नाही, चालेल. तर 27 फेब्रुवारीला राजभाषा दिन असतो. आणि काय होतंय तुम्हाला सांगते, माझा त्या दिवशी एवढा गोंधळ होऊन जातो, म्हणजे मला कळत नाही नेमकं काय होतंय. एवढे व्हॉट्सअपला मला मेसेज येतात ना, म्हणजे माझं काय म्हणणं आहे बा, थँक्यू बोलून मोकळं व्हावं नाही का. पण त्या दिवशी नेमके ते मराठीतनं काय ते लिहावं लागतंय, ते काय बरं, चविष्ट चिंतन का काय, अभिष्ट चिंतन. हा, तेच म्हणलं तेच म्हणलं की तुम्हाला वेगळं ऐकू येतंय का? नाही. तेच म्हणायचं होतं. म्हणजे कसं आपलं आभारी आहे, थँक्यू सो मच बोलायला कसं सोपं जातं. हे जरा कॉम्प्लिकेटेड होऊन बसतं बाकी. हा, पण मॅडम, मी सकाळची मेसेज पाठवतो ती वेगळी असतात बरं का. हा, त्या दिवशी कविता पाठवली तर मला आवडली का नाही? ती प्रेमाची ना, आम्ही लगेच माझ्या मिस्टरांना फॉरवर्ड करून टाकली. एवढं हसण्यासारखं काही नाही. जागतिक प्रेमाबद्दल पाठवलेले, कळ का? मला वाटतं पर्सनल होतं. जागतिक प्रेमाचं मेसेज आम्हाला बी पाठवायचे. अरे कसं पाठवून तेवढी लेवल पाहिजे तुम्हाला समजायला. यांना कसं पाठवलं? एक क्षण. लगेच तात्विक कोण बोलणार आहे का इकडे विचार करणार आहे का नाही? कदम, तुम्ही शांत बसा. विचारे, तुमचं काय मत आहे? नाही, मला असं वाटतं 27 फेब्रुवारी म्हणजे कुसुमाग्रजांचा वाढदिवस असतोय. काय विचारे बोलतावाय? हा, तोंडाला येलता बोलतावाय. काय बोलतोय? अरे बा, कुसुमाग्रज आहेत ना, त्यांचा जन्मदिवस नाही आहे तो. मग? विवाह शिरवाडकर यांचा जन्मदिवस. अरे लका, काही बोलायला लागला तू? काय म्हणजे? अरे मी कुसुमाग्रजांना ओळखतो, तर लय मोठं कवी आहे. म्हणजे विवाह शिरवाडकर आणि कुसुमाग्रज हे दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत का रे? काही बोलायला लागला? हा, नाही, तुमचं बरोबर आहे, पण ऍक्च्युली ते मला माहित नाही, कारण मी दुसऱ्या एरियात राहते. अरे गुच्चू पटाना तुम्ही. कुसुमाग्रजचा विवाह शिरवाडकरांचा जन्मदिन त्या दिवशी आपण राजभाषा दिन साजरा करताव का ना? अहो मोरे, तुम्ही शिक्षक आहे ना हो. हा, मग काय? काही तर माहिती ठेवत जा हो. आणि कुसुमाग्रज होते आहे म्हटले तुम्ही. बघितलं का? ऐकून घ्या. कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर आणि विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज ना. अयो, असं आहे काय? मग ते मला सांगा बरं मॅडम, मग ते तात्या साहेब शिरवाडकर कोण असतात बरं? अहो, म्हणजेच
विवा शिरवाडकर, हा. विष्णू वामन शिरवाडकर. हा, काय? ते जे कविता लिहित होते ना त्याला ते कुसुमाग्रज असं नाव द्यायचे आणि बाकी साहित्याला विवा शिरवाडकर असं नाव लावायचं. म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर आणि लोक त्यांना प्रेमाने तात्या साहेब म्हणायचे. असं आहे ते. म्हणजे मी काय बोलतो पण त्यांच्या वाढदिवसाला तो राजभाषा दिन जो आहे तो कशाला साजरा करायचा ऍक्च्युली 27 फेब्रुवारीला माझा पण वाढदिवस आहे तो साजरा करा ना. हे लगा घात तोंड दिले म्हणून काहीतरी फाडायचं नाही कळलं का तुला? शटकन कान फाय का? खाली बसा. खाली बसा. एक क्षण. अरे तात्विक काही कोण बी बोलणार आहे का नाही याच्यात? कदम, ऐका. शांत बसा. कदम ऐकून घ्या जरा. 1987 साली आहे ना शिरवाडकरांना आहे ना ज्ञानपीठ दिलं होतं. ज्ञानपीठ. तुमच्या बायकोनी कधी तुम्हाला थालीपीठ तरी दिलं का? 27 फेब्रुवारीला माझ्या बर्थडे म्हणे तो साजरा करा. म्हणजे तुमच्या वाढदिवसाला मराठी राजभाषा दिवस असतो ना तेव्हा मराठी वाचवण्यासाठी तुम्हाला रूम मध्ये कोंडून ठेवलं पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. विचारे स्थानापन्न व्हा. काय चाललंय राजपूत? नाही आता काय चाललंय आपल्याला आजच्या आज ठरवायचे आहे कोण कोण काय काय सादर करणार आहे ते. मी काय म्हणते मॅडम मी मस्तपैकी लावणी सादर करू का? अरे एक नंबर बरं का. बाईंची लावणी म्हणजे इतकं भारी असते. मी तुम्हाला वाजवले का? वाजवले का? आपण काय करू घरी जाताना घरी प्रॅक्टिस करू आणि मस्तपैकी प्रॅक्टिस करू आपण. ओ मॅडम त्यांच्या बोड्याच्या एरियावर जाऊ नका बरं का. सावंत मॅडमने शाळेतून बदली का करून घेतली याची चौकशी करा जरा. हे काय साधे काय माहिती आहे तुम्हाला फक्त त्याची कर्मकला माहिती आहे कर्मकला अजून तुम्हाला माहिती नाही. काय चाललंय तुमचं? हा इथे काय नृत्याची स्पर्धा आहे का? तुम्ही पदन्यास सादर करणार आहात आणि तुम्ही चर्मवाद्य वाजवण्याची कला सादर करताय. विचारे नाही तसं नाही. मी काय म्हणतो मला जरा बोलू द्या. मी काय म्हणतो म्हणजे त्यांचा जन्मदिन आहे का नाही कुसुमाग्रजांचा तर आपण त्यांचीच कविता सादर करूया ना त्यांच्या एक नंबर बरं का. त्यांची ती जी कविता आहे काना तुम्हाला येते? येतो त्याशिवाय काय मी मोठा झालेलो म्हणजे मला सगळं ज्ञान आहे याच्यातलं. म्हणजे काय? तर मी सादर करतो म्हणजे थोर साहित्यिक आणि कवी कुसुमाग्रज यांची कविता काना. वा वा वा. जल्ला ओळखली काय सर तुम्ही मला? जल्ला ओळखली काय सर तुम्ही म्हणा पावसात आला कोणी? काय समज नाही तुम्ही समजावून सांगा तर आम्ही समजू बुवा. एक तर पाठात जर होत नाही तर बोलतो काय जल्ला ओळखली काय सर तुम्ही म्हणा पावसात आला कोणी? वा वा. जल्ले सगळे कपडे करदमलेले जल्ले सगळे कपडे करदमलेले केसावर ना पाणी. काय समजली? खुर्चीत बसायला गेला आणि वासाडा पटकन हसला. अजून आहे पुढे. बस. केसावर ना पाणी. बस. अरे काय मोरे काय चालवलंय तुम्ही? जल्ला काय समजली? हे कुठून आणले शब्द? हे शब्द आहेत का कवितेत? कुसुमाग्रजांनी हे लिहून ठेवलंय का? नाही ते मी डेकोरेशन केलं शब्दांचं जरा ते कविता उत्स्फूर्त होण्यासाठी. का त्यांना शब्दसाठा कमी पडला होता? ओ मॅडम त्यांच्या नादी नका लागू. त्यांचे उच्चारांचेच वांदे. एक क्षण. राजपूत आधी हे जाणून घ्या ते उच्चार नसतं उच्चार असतं. ते ठीक आहे बा. पण मॅडम कसं आहे माहितीये का कुसुमाग्रज आणि माझं एकदम असं जवळचं नातं आहे बा. कसं काय? कुसुमाग्रज नाशिकचे मी धुळ्याच्या 2 तासाचं अंतर आहे. हो बरोबर आहे. पण त्यांना ज्ञानपीठ मिळाले आणि नॉन ग्रँड शाळेमध्ये शिकवते. तुम्ही मला उचकवू नका बरं का. मी उचकलो ना तुम्हाला असा शेफालून काढीन ना. मॅडम, तुम्ही मला मॅडम, समोर मला इथे- सोडा. कान पर- त्यांना सांगा आधी. अरे इकडे तात्विक कोण विचार करणार आहे का नाही? आता तुम्ही शांत बसा जरा. माणूस एवढं एकच शब्द पाठ करून आलाय समजा तेच बोलतोय. विचारे संयम म्हणजे संयम. हा, ठीक आहे. तर मॅडम विवा शिरवाडकरांची जी अजरामर नाट्यकृती आहे नटसम्राट ते सादर करतो बा मी. नेट सम्राट तुम्ही सादर हा, मी- करणार हा. तुम्हाला सुगुलुलुलुलु की येते त्यांची कदम एक तर तुम्ही स्वागत म्हणा नाही तर सोलोलुकी म्हणा. दोन्ही मिक्स नका करायचो. मागे तुम्ही वडाच्या झाडाबद्दल पोरांना शिकवत होते तर तुम्ही म्हणाले वडाच्या झाडाला पाम लारंबे असतात म्हणून. असं
मिक्स नाही करायचं. जागेवर बसा. करू मॅडम. सादर करा. कुणी घर देतस का घर, अरे कुणी घर देस का घर, अरे तुमनी बाईना हाऊ दल्लाले कुणी घर देस का घर, हाऊ दल्ला भीत वाचून, चप्पर वाचून, देवनी दया वाचून, माणूसनी माया वाचून, जंगलमा आता तता पिरी रायना, जटून त्याला कोणीच उठवणार नाही अशी जागा शोधी रायना, अरे तुम्ही बायना कुणी घर देतस का घर, अरे तुमले आय मरी माय काय जो पाठवले तो, अरे कोणी घर देस का घर, रे वाचारी इकडे आम्हाला घर नाही तर तुला कोण देणार आहे घर? एक क्षण राजपूत, एक क्षण. खुश होऊ नका. काय चालवलंय तुम्ही हे? काय कुठले शब्द वापरताय? कुठला लहेजा आहे तुमचा? किती अशुद्ध बोलताय तुम्ही. हा अहो शिरवाडकरांच्या भाषेची अक्षरशः चिरफाड केली हो तुम्ही. चिरफाड? हो. कुठली आवृत्ती आहे ही तुमची? अहो खानदेशी आवृत्ती आहे ना, काय आहे ना, खानदेशी दल्ले आहेत ना, ते सरळ बोलतच नाही, ते असं बोलतात ना, म्हणून मी आहे ना खानदेशी आहे आणि अशी मिक्स करून टाकली बा. मिक्स करणाऱ्या पण ही तुझ्या गावाला न कळलं, आमच्या कोल्हापूरवाला कसं कळणार आहे? आम्ही काय बोंबलत बसायचं का इकडं? अरे असं कसं करता? काही बोलायला लागलं बस इकडं. अरे मी तुम्हाला सांगतो मॅडम, मला- तुम्हाला नाही, या इकडे. मॅडम मला एकच चान्स द्या. इकडे इकडे हा. मला मला एकच चान्स द्या. असाच जाळ काढतो, असाच जाळ काढतो, घोडा पलटी टांग फरार, टांगा पलटी, घोडा टांग फरार. पलटी घोडा फरार. उलट्या करून राहिले ते. खरं आहे का? एक क्षण. अरे कोण सात्विक चर्चा करणार आहे का नाही? कदम आधी तुम्ही शांत बसा. किती बोलतोय हा माणूस. बिचारे तुम्ही काहीही सादर करणार नाही आहात. नाही तुम्ही काही सादर केलं ना इथे आमची लाज जाईल. मॅडम स्थानापन्न व्हा. मी काय म्हणते मॅडम, मी एक चांगलं गाणं सादर करू का? कारण मला इथं काही दिसत नाही. मला असं वाटतं माझं टॅलेंटच इथं जास्त उपयोग आहे. प्रश्नच नाही मॅडमचं गाणं बाकी म्हणजे. काय कुणाला काय पडलेलीच नाही दिनाची, तर मी चांगले गाणं सादर करते. नाही पण ते तुमची लावणी वगैरे नका करू. नाही हो, नाही लावणी नाही. मी यावेळी जरा भावगीत सादर करीन. वा वा. नाही तुमची ही कल्पना ना मला प्रचंड आवडलेली आहे. हा मी सादर करू का? हा, हो, मॅडम. हा, हा. मी टाळ्या वाजव ना मॅडम साठी. शुक्रतारा मंदवारा चांदणी पाण्यातुणी चंद्र आहे स्वप्नवाहे धुंदया गाण्यातुनी आज तू डोल्यात माझ्या आज तू डोल्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा तू असा जवळ अरे मग याच्यापेक्षा माझी शिटी काय वाईट आहे? अरे शिट्टी वाजली. एक क्षण. एक क्षण. एक क्षण. काय चालवलंय तुम्ही? भावगीतात तुम्ही तुमच्या आदा कुठे दाखवता इथे? आता हेच दाखवायचं होतं म्हणजे नाही मग माझ्या नटसम्राट नाही काय वाईट आहे? त्यापेक्षा मी एक ते 10 पाडे म्हणून येईन. तुम्ही म्हणजे काही उपयोगाचे नाही आहात. मग मी माझा कणा म्हणून दाखवतो ना. एक क्षण ऐका. काय चाललंय तुमचं? काय चालवलंय तुम्ही? कुठली भाषा बोलताय? कुठला लहेजा बोलताय? किती अशुद्ध. शिक्षक आहोत ना हो आपण. हा शिक्षक आहात ना, मग सुधारा ना भाषा. निदान मराठी राजभाषा दिनी तरी आपण प्रमाण मराठी भाषा नको का बोलायला? हो मॅडम, म्हणजे माझं चुकलं तर बॉ, सॉरी बॉ, पण कसं आहे ना, प्रमाण भाषेने ना भलती भीती निर्माण करून ठेवली आहे हो. अहो भाषा ही संवादाचे माध्यम आहे ना. कुठली बी भाषा आहे ना तेव्हाच मोठी होते जेव्हा ती तिच्या बोली भाषांसकट वापरली जाते. हे? कुठल्या बी भाषेचं सौंदर्य आहे ना, ती जेव्हा तिच्या बोली भाषांना घेऊन चालते ना तेव्हा मोठी होते. आता आपल्या मराठीच्या तर किती बोली भाषा आहेत हो.
आता यांची कोल्हापुरी भाषा अंगाशी काय ठसकाय हो त्याच्या हा आता यांची नगरी यांची आगरी केवढी गोडे भाषा आमची खानदेशी विदर्भाची पण भाषा किती भारी भाषा आहे ती यांची बानकोटी भाषा मालवणी भाषा कोकणी भाषा आपली मराठवाड्याची भाषा किती झकास भाषा आहे त्या पुण्याची भाषा पण किती मस्त आहे मुंबईच्या पण भाषेचा एक लहजा आहे बा सोलापुरीची पण एक भाषा आहे मॅडम मी काय म्हणतो प्रमाण भाषेसोबत मराठी राजभाषा दिनानिमित्त रंगमंचावर आहे ना आपण या विविध बोली भाषा सादर करू बा म्हणजे आहे ना मराठी भाषा किती भव्य आहे मराठीचा आवाका किती मोठा आहे वा ते सगळ्या जगाला कडून जाईल ना असं माझ्या म्हणणं आहे. चुकलं तर मला माफ करा बरं का? नाही 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 राजपूत तुमचं ना खरंच पटलंय मला. पटलं ना बरं बाबा तुमच्या सगळ्यांची जी बोली भाषा आहे ना हा. ती आपल्या मराठी भाषेची सौंदर्य स्थळ आहेत मग एक क्षणही वाया न घालवता सुरू करा आपापल्या तयारीला लागा मी काय म्हणतो नाही, नाही, मला नाही वाटत की अशी- वा वा अतिशय सुंदर अतिशय दांडगा आणि समृद्ध करणारा परफॉर्मन्स क्या बात हॅट्स ऑफ फारच कमाल प्रसादा ज्या पद्धतीने हा विषय मांडला तो प्रचंड रंजक होता आणि तो अत्यंत गरजेचा होता लोकांच्या मनात प्रचंड घोळ आहे शुद्ध स्पष्ट मराठी बोलायला लोक घाबरतात पण त्याच्यात नंतर श्याम तुझं जे स्टेटमेंट होतं ते फार महत्त्वाचं होतं की तुम्हाला शुद्ध किंवा तात्विक मराठी बोलता येत नसेलही पण तुमची जी भाषा आहे निदान ती तरी शुद्ध बोला प्रत्येक माणसानीच आपल्या भाषेवरती प्रेम केलंच पाहिजे कारण फायनली त्याच्यामागे आई हा शब्द लागतो कारण आपण नुसतं भाषा म्हणत नाही तर मातृभाषा म्हणतो आणि जेव्हा मातृ हा शब्द त्यात जोडला जातो तेव्हा त्याचा रिस्पेक्ट करणं त्याची पूजा करणं हे आपलं कर्तव्य असतं जी आज आपण मराठी मातृभाषा दिनी हे प्रहसन सादर करून नक्कीच केले असं मला वाटतं सुंदर सिद्धू पहिलं कौतुक तर सचिन मोठे सरांचं आणि प्रसाद तुझं खरंच कौतुक आणि कलाकार म्हणून आणि लेखक म्हणून तुम्ही या मंचाचा खूप चांगला आणि पुरेपूर वापर करताय लोकांच्या मनात आणखीन विनोदाव्यतिरिक्त काहीतरी टाकण्यासाठी ओव्हरऑल हा बहारदार ॲक्ट होता आणि मला ॲक्च्युली ॲक्ट संपल्यानंतर उभं राहायचं होतं पण मी आत्ता राहू शकतो यार क्या बात. थँक्यू सो मच यू ऑल थँक्यू तर मंडळी वर्षानुवर्ष काम न करून देखील कायम असलेला एम्प्लॉई आणि त्याची खडूस तरीही खमकी बॉस आता तुमच्या समोर येते टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया तुमच्या समोर येत आहेत सुपर डुपर हिट जोडी समीर आणि विशाखा प्राजक्ता हा. आज तरी ते मिस्टर समीर चौगुले येणार आहेत का नाही येणार आहेत काय करावं या माणसाचं कुठे आहेत कुठे ते ते परवा फॉरेन डेलिगेट्स बरोबर मीटिंग आहे म्हणून गेले होते हां फॉरेन डेलिगेट्स बरोबर मीटिंग फॉरेन डेलिगेट्स बरोबर हा मीटिंग करणार लायकी आहे त्याची आज ना त्याला टर्मिनेशन लेटरच लिहून देते येऊ दे त्याला नको ना मॅडम जाऊ दे ना सोडून द्या जाऊ दे इट्स ओके काय चूक झाली इट्स ओके प्राजक्ता तू ना खूप भाबडी आहेस बाळा तुला ना लोक ओळखताच येत नाहीत राजा तो काय आहे ना हे तुला नाही माहिती तुझं ना वा दादा वा एवढाच काय तो संबंध येतो मी त्याला खूप वर्ष ओळखते खूप तुझ्या भाषेत सांगायचं झालं ना तू सिर्फ उसे जानती है मैं उसे पहचानती हूँ बस ते लेटर टाइप कर नको जाऊ दे हाय
हाय. मिसेस विशाखा सुभेदार आहेत का? हो पण तुम्ही कोण? मी हा. असा आवाज काढता ना त्याची बायको मी मिसेस प्रेग्नंट चौगुले. मी मिसेस चौगुले द प्रेग्नंट. विशाखा सुभेदार केबिन मध्ये. भेटून येते. हो. मम्मा ओ. टक टक आ? हे कशाला? मी आहे तुझा मुका घेऊ मॅम. मी आहे कमीन मॅम. या प्लीज. या आय एम सॉरी. कोण आपण? ते तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या ऑफिसमध्ये समीर चौगुले आहेत ना? हा? त्यांची मी धुंबरमान. हे. धर्मपट्टू हे 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 एक मिनिट. छत्री एक मिनिट. धत्तेरी वगैरे असं काही नाहीये. शब्द आहे. एक मिनिट. धर्मपत्नी असा शब्द. धर्मपट्टू. मम्मा. ओके तुम्ही मिसेस चौगुले. होय. ओ माय गुडनेस. मम्मा उल्फत उल्फत. काय एकदम उर्दू. हो जरा. तुम्ही मिसेस चौगुले. हो, हो. ओ आय एम सो सॉरी. एक मिनिट. एक मिनिट. No, it's okay. प्लीज प्लीज हॅव अ सीट. प्लीज बसा बसा. या बाकुता उल्फत. उर्दू वगैरे कसं काय? एनिवे बरं वाटतंय? हो आता आय एम ओके. तो युअर मिसेस चौगुले. येस. तुमचा दोघांचा चेहरा अगदी सेम येऊन डिक्टो तुम्ही त्याच्यासारखे दिसता. आम्ही जुळे आहोत ना? वा वा. आम्ही जुळे महिन्यातले आहोत ना? जुळे महिन्यात जन्म झाला आमच्या दोघांचा. अच्छा म्हणजे एकाच महिन्यात जन्म झाला म्हणून म्हणून सेम चेहरेपट्टी पण आहे. सेम. आम्ही अनेक वर्ष एकत्र आहोत ना हा. म्हणून आम्ही एकरूप झालेलो आहोत. आम्ही अनेक वर्ष एकमेकांच्या सान्निध्यात आहोत. हा. आज सकाळी तर मला मिशी पण आली होती. काय काय? नाही म्हणजे अपर लिप्स असतात ना अपर लिप्स त्या आल्या होत्या. मी त्या करून आले. हा. कुठे आहे कुठे ते नेट फाटलेले रॅकेट? हा? ए झुरळ. हा? समीर चौगुले. ओ. ए बघ, येतो बघ. हो? हा? ओ हो हो समीर चौगुले बद्दल विचारलं हा, तुम्ही. ते घरी आहेत. का? मी प्रेग्नंट आहे ना? तुम्ही प्रेग्नंट आहात ना मग ते का घरी आहेत? माझी काळजी घ्यायला. पण काय हो हा. म्हणजे तुमचं पोट पाहिलं मी मगापासून बघतेय. हम्म. बाळ पोटात वाढतंय का फुफ्फुसात? एवढं वर खाली. अहो सारखा फिरतो तो इथून तिथे. अच्छा. हो काल इथे गेला होता बच्चू बच्चू फुफ्फुस आहेत ना ते मग पाय अडकतील तुझे फुफ्फुसात मग रडत बसशील. काय सांगू हो एक नंबरचा विचित्र आहे तुम्हाला सांगतो. विचित्र बापाचा विचित्र मुलगा काय बोलणार खरंय तुम्हाला खरंय. उद्या कदाचित तो डोर बेल वाजूनच जगात जन्माला येईल. या. एक मिनिट काय? गॉड. हळू 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 हळू. पण काय हो तुम्ही अशा एवढ्या भयंकर अवस्थेत म्हणजे या अशा अवघडलेल्या अवस्थेत इथे ऑफिस मध्ये येण्याचं काय कारण हा म्हणजे? तेच मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आमच्या ह्यांना पेट्रोमॅक्स लिहू द्या. काय कुठली? पेट्रोमॅक्स लिहू हा? ती असते ना बापाला मिळते ना पेट्रोमॅक्स लिहू. ते पेटर्निटी लिव्ह असं म्हणतात त्याला. पेटर्निटी लिहू द्या. हा, एक मिनिट paternity लिहू एक द्या. मिनिट एक आमचे मिनिट. बाप. अशी काही व्यवस्था आमच्या ऑफिसमध्ये नाहीये सो ही तुम्हाला लिव्ह नाही मिळू शकत. प्लीज यार माझं खूप कॉम्प्लिकेशन झाले हो. प्लीज हो माझा खूप प्रॉब्लेम झाला हो प्लीज. हो दिसतंय ना दिसतंय कॉम्प्लिकेशन दिसतायत ना. हो. बेरिंग सुटत चाललंय आवाज बदललाय दिसतंय ना हो खूप कॉम्प्लिकेशन. प्लीज द्या हो मला खरंच गरज आहे हो. आणि एक तुम्ही काम करा आणि एक काम करा तुमचा जो पगार आहे ना पुढच्या 4 महिन्याचा तो ऍडव्हान्स देऊन टाका मला. एक मिनिट एकतरी अशी लिव्ह देता येणार नाही आणि हा असा ऍडव्हान्स पगार वगैरे काही देता येणार नाही. प्लीज द्या. असं देऊ शकत एक नाही. बाई तुम्हाला विनंती करते. एक बाई एका बाईला विनंती करते प्लीज द्या. आमच्या घरात खूप गरिबी आहे हो खूप गरिबी आहे. आता डॉक्टरने मला कंपल्सरी केले एक फळ खायचंच रोज. फळ परवडत नाही हो. मग आमचे हे आहेत ते भिंगातून मला चणा दाखवतात. अरे बापरे फळ पैसे नाही येतो आमच्याकडे.
आमची खूप गरिबी आहे. आता उद्या मला मुलगा झाला, आमच्यात मुंज करतात मुलाची. मी मुलाला सांगेन बाबा तू पळून जाऊन मुंज कर. नाही, आणि तो पैसे- मुलगी झाली तर हा, मुलीची बाजू म्हटल्यावर आपल्यालाच करून द्यायला लागणार ना मुंज. ते तर आहेच ना. ही याची अक्कल नाही काही नाही बोला. प्लीज तुम्ही 3 गोष्टी करा. आत्ताच्या आत्ता 4 महिन्याची आम्हाला रजा देऊन टाका. हा? आणि तो रजेचा ॲडव्हान्स आहे तो देऊन टाका. आणि आत्ताच्या आत्ता आमच्या ह्यांना प्रमोशन देऊन टाका. म्हणजे मी हे जायला असं काही करू शकत नाही मी. असं अजिबात नाही करू शकत. Please, कळलं ना? मी तुम्हाला तुमचा विनंती- नवरा ना दमडीचं काम करत नाही माझ्या ऑफिसमध्ये. प्लीज ही हॅज प्रूव्ड. नाही नाही कामाबद्दल, या ऑफिसच्या कामाबद्दल म्हणते मी. नॉनसेन्स. काही काम करत नाही. कशाच्या आधारावर तुम्ही पगार मागताय हो? 1 मिनिट, मी जोपर्यंत शांतपणे सांगते तोपर्यंत शांतपणे उत्तर द्या. हा? माझ्यातला रणरागिणीला तुम्ही उठवू नका. ए रणरागिणी आहे तुमचं? काय शाळेत आलात नवऱ्याची बाजू घ्यायला? ऑफिस आहे ना हे? निघा, असं काही देता येणार नाही. तुम्ही निघा. मला आत्ताच्या आत्ता पगार हवाय. मला कल्पना आहे तू जळतेस माझ्या नवऱ्यावर. ए? माझ्या नवऱ्याच्या टॅलेंटवर तू जळतेस. एका आईचा एका बाईचा शाप आहे तुला. बोला. हो, मी जळते. माझा नवरा आहे ना, त्याच्या टॅलेंटवर ही खुर्ची बळकावेल म्हणून तू जळतेस. मी त्याच्यावर हो, जळते. जळतेस तू. तो समीर चौगुले त्याच्यावर हो. मी जळते. हो. अगं आमच्याकडचं स्टॅपलर आणि खुर्ची पण त्याच्यासारखं जास्त काम करते. कळलं? त्याच्यावर काय जळायचंय? स्टॅपलर आणि खुर्ची पण त्याच्यापेक्षा काम करते. कळलं मला नाही? आत्ताच्या आत्ता 4 महिने सुट्टी हवी. एक असा काही सुट्टी मिळती मला मिळणार नाही. सुट्टी हवी आहे. असं देता येणार नाही. विशू प्लीज. मम्मा. अरे. उल्फत. ओ मम्मा. एक मिनिट. आई गं, पोटात दुखायला लागलं माझ्या मम्मा. मम्मा, तुम्ही मला करा. लवकरात लवकर पगार देऊन टाका. एक मिनिट. माझा प्रॉब्लेम आला. नाही नाही एक मिनिट. तुम्हाला खरं तर डॉक्टरकडे नेण्याची गरज आहे आता. कळतं 4 का? महिने सुट्टी द्या. एक मिनिट एक मिनिट. एक काम करते मी ना, माझा भाऊ गॅनेक आहे, त्याला मी फोन करते आणि त्याला सांगते की तुम्ही इथे लागवला की या, नाही. किंवा मग एक काम करूया आपण तिकडे जाऊया. नको, ऐका नाही, माझा. नाही, आपण फोन ऐका, मी हलू पण शकत नाही. करतो. आई. अरे बापरे. मामा. ओ गॉड. ओ ओ गॉड. रुखसत. अरे नाही नाही. अरे अरे ओ गॉड. एक मिनिट. खरं तर एक मिनिट, तुमची तर डिलिव्हरीची वेळ आली आहे. ओ गॉड, तुमची डिलिव्हरी केला देऊन टाका, पगार भरा. पाणी आण, गरम पाणी आण. कमन चादर जरा. कमन नाही, नाही. एक मिनिट फोन करा. नको, मी नको. मी सोयीचं काम केलेलं आहे. मी शिकले. ओके, नाही, नाही, मी नको. नर्सचं काम केलंय. अहो, नका. आई, आई. एक मिनिट आई, आई. एक मिनिट अहो, असं. या या इथे इथे या असं इकडे. माझं बाळ. माझं बाळ, माझा मुलगा. हा बॉलगा झालाय तुला. हा बॉलगा आहे बॉलगा. म्हणजे तर बॉल घाल पोटात परत आणि निघ. म्हणजे तुम्ही मला ओळखलं होतं? डोळ केलं काय झालं? हे असले विचित्र काहीतरी घालून यायचं, कळणार नाही का तू आहेस ते? चल निघ. विशू प्लीज मला निघ 4 महिन्याची रजा. निघ. मी निघणार नाही. मला पगार वाढावी. निघ. मला पगार वाढावी म्हणजे हवी. तुझं टर्मिनेशन लेटर मी हातात देईन. निघ. नाही. मी 3 महिन्याच्या आत निघ. Oh, you wanna play with me? You wanna play with me? 1 2 You face me. 3 वा, फार मजा आली. सुपर हिट. विचारा सिद्धूला, त्याला कसा वाटलाय परफॉर्मन्स? अरे यार क्या बात आहे यार समीर यार. एक तर पहिलं म्हणजे खूप खूप मस्त आहे, सुंदर दिसतोय तू. Thank you. धुमाकूळ घातला तरी तो बॉल बिल जो काय तो एका साईडला सरकवला. अरे बापरे, पण कमाल यार. आणि मी पर्सनली अशोक मामा, लक्ष्मण मामा यांचे सिनेमे पाहून आम्ही विनोद शिकलो. मग ती कदाचित आमची थिअरी असेल, पण तुमच्या दोघांकडे बघून आम्हाला तर प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. वा 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 वा. तर ती माझ्या सगळ्या कलाकाराला खूप शिकून जाते. थँक्यू यार, थँक्यू. आणि अशीच धमाका होऊन राहू दे यार. आणि कमाल कराल तुम्ही दोघं, त्यात काही शंका नाही. Thank you, thank you. प्रसादा, तुमची दोघांची पेअर उत्तम आहेच. आणि या बॉस आणि एम्प्लॉयमध्ये तुम्ही दोघं कायम धिंगाणा करता, जसं आज याला. एक्सलंट, मजा आली, खूप मजा आली. मंडळी, कोकणच्या शशी कपूरने अर्थात ओंकार भोजनेनं घेतलाय फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांच्या आयुष्यातला खास क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा वसा. बघूया काय आहे तो खास क्षण.
वनी टुडे आय फील रिअली लकी. ओ इंग्लिश. वनी मी स्वतःला खूप नशिबान समजतोय. अवकाद. बघ ना, म्हणजे प्रत्येक मुलाच्या आई वडिलांची इच्छा असते की त्यांच्या मुलाचे 2चे 4 झाले पाहिजे. पण माझ्या घरच्यांनी माझे 2चे 64 करून दिले. हो ना, इतर मुलींना स्वप्नातला राजकुमार मिळतो, मला स्वस्तातला विजयराज मिळालाय. असो असो, तुझा फोटोग्राफर कुठे आहे? अरे येतच असतील ते फोटोग्राफर. हा. तुला माहित आहे का ते कोण आहेत? कोण? ही इज फ्रॉम बॉलिवूड. हो. माझा जवळचा मित्र आहे ना, शाहिद कपूर. शाहिद कपूर तुझा मित्र? ऍक्टर शाहिद कपूर? अरे आम्ही आता फिल्म केली ना, कोणती? दॅट कबीर सिंग. ओ इंग्लिश. रोल कुठला होता? मोलकर्णीचा. अवकाश. सूत सवेत वापस. त्याच शाहिद कपूरचे फोटोशूट ते करतात. आणि म्हणून मी आपल्या लग्नाचा फोटो काढायला सुद्धा त्यांनाच बोलवलंय. आणि लग्नानंतर मी प्राजक्तांनी आता ते असं ग्लॅमरस फोटोशूट केलं. तसं फोटोशूट मी करून घेणार आहे म्हणून त्यांना बोलवलंय. अगं पण प्राजक्ताच्या फोटोवर लाईक्स येतात, तुझ्या फोटोवर मोर्चा येईल. सॉरी सॉरी. हॅलो. तेरे पिक पे 1000 लाइफ बेबी आने तेरे पिक पे छोटा भरोसा तू रख दे मेरे क्लिक पे छोटा भरोसा तू रख दे मेरे क्लिक पे एल्बम निकालू तेरा शुभ मंगल सावधान. अंकित दादा तुम आ गए, बाहर आ गई. थैंक यू सो मच, तुम आ गए. तुम आ गया मतलब थैंक यू. कैसे नहीं आता? अरे जब किया वादा है तो हाजिर हुआ दादा है. ठोको. अंकित दादा थँक्यू. दादा माझा नवरा. वणे बेबी जल्दबाजी मध्ये लग्न करते. नाही दादा. फॅमिली प्रेशर नाही दादा. एक मिनिट, आमच्या दोघांचं प्रेम आहे, तुम्ही असं काय विचारताय? प्रेम आहे आमचं. तू अथया तू अथया बड़े पुत्र. हाँ सर. 3-4 फिल्टर मागून घे. बढ़ाना पड़ेगा 3-4 फिल्टर बढ़ाना अरे पड़ेगा. फिल्टर कशाला? मी स्वतः फिल्टर पडायचा आहे. आय बघ गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पडा. ओए नाना आज मुहूर्त अच्छा, अपनी राजभाषा है, तू बजा बजा के ले ले, तुझसे ही आशा है. नाना पुत्र. फिल्टर नहीं पुत्र, वो क्या है, एक्सपोजर कम पड़ रहा है, लाइट कम है ना, तो बढ़ाने के लिए फिल्टर लगता है. अच्छा. फिल्टर लगेगा ना. और ज्यादा लोड भी है. नीट बोला. हाँ. नीट बोला. मतलब आता काय बोला तुम्ही मला? अरे वेडिंग सीजन है ना, तो कामाचा लोड आहे. अच्छा. मला वाटलं हे. ओके. लेन्स कार्ड 2470 दे. मला 120-300 मावा. नाही राहू दे, याच्यावर येईल ते बघतो. दादा रेडी. रेडी चलो. ready. एक मिनिट सर. एक मिनिट सर. लाईट कम पड रहा है. वाईट काहीतरी दिसतंय तिकडे. वाईट काय? वाईट काहीतरी दिसतंय. ए दात आहेत ते माझे. काय दिसतं म्हणजे? दादा माझे ते. एक मिनिट
व्हाईट आहे पण लाईट नाही आहे एक काम कर लाईट घेऊन ये हा ठीक आहे सर हे चले लाईट घ्यायला चल काय चाललंय लाईट घ्यायला नवरा आहे मी लग्न माझं आहे कळलं काय सांग ना यार तू यार मला लाईट आणायला बोलवतोय तू चिडचिड का करतोय कोणी आम्ही थांबायचंय का जायचं नको दादा जायचं पंजाबी आहे. जायचं हा, बोलायचं म्हणून काही बोलायचं मी पण बोलतो कुठं चालणार रे तू थांबा तू तिचा नवरा आहे मग नवऱ्यासारखं वाग जर नवऱ्यासारखं नको वागू लाईट घेऊन ये जाना आपलेच फोटो छान येतील प्लीज त्यांची अपॉइंटमेंट नाही मिळत मी स्टँड आणू प्लीज एकदा चिरंजीव गौरव स्टँड आणू प्लीज आपलेच फोटो छान यार. यार आयुष्यभर बघायचे प्लीज एकदा प्लीज जाना चल रे छपरी वने हा. तो इथे उभा राहा हा एक स्माइल दे बघू आहा क्या नूर है वने तू छा गई वने बाल ले ले पीछे वने कौन है पीछे तेरी कौन है बे तू अरे ओ ये पळ निकल यहाँ से समझ नहीं आ रहा फोटोग्राफी चल रहा है यार दादा अरे क्या अच्छा स्माइल यार अच्छा कट निकला था यार कौन आता है पीछे पीछे दादा. डिस्टर्ब कर लेते हैं वरना तू कंटिन्यू कर यार अच्छा फोटो निकला हुआ था हाँ आहा क्या नूर है आहा आंखों में तेज तलवार है बाबा ऐका ना कन्फ्युज पंजाबी मी नवरा आहे तिचा पंजाबी मी नवरा आहे तिचा मी तो क्या हुआ भाई तुम्ही स्टँड आणायला सांगितलं तो मला. बोला ना स्टैंड आला माझ्यासाठी आणला है स्टैंड माझ्यासाठी आणलं पण ते चिरंजीव गौरव ते लिहिलंय मला हाँ मालूम है चला लाइट आणला लाइट लावा चला लाव तू सर थँक्यू कहाँ से आता है दादा रेडी चल लाइट लगा लिया ready, लाइट ready, लगा लिया हाँ. चलो चलो ओके हाँ वने वने थोड़ा स्माइल दे वेरी गुड बने ए यू थोड़ा हाथ निकालो मी हाथ पूरा निकालो मी हात निघालो. वने बेटा स्माइल एंड यू साइड अरे नहीं यार बने यार ये लफड़ा हो रहा है यार ये साइड पे एक साइड पे अंधेरा है ज्यादा है ना दोनों लाइट एक साइड ले लें ठीक है हाँ ले लें सर बाकी फोटो अच्छा रहा है देखो भैया अरे वाह मैं किधर है हाँ मैं किधर तो है अभी लाइट का काम हो जाएगा ना उसके बाद आएगा इसलिए तो लाइट ले रहा है थोडं थांब ना थोडं ये मेरी बायको है आनाच आहे ना फोटो हाँ हाँ आ गया गौरू थोडं थांब ना अरे पण हे कसं करते छानच चल काढतात चल ते. रेडी बेटा दादा बोलतो तुझ्या एकट्याचे फोटो वने- काढताय. वने- अरे ए, मेरा भाई है मेरा दोस्त है मेरा भाई यस माझ्या भावा अभिनंदन हे माझा भाऊ मित्र नमस्कार खांडेकर. भाऊजी, नमस्कार नमस्कार त्याचा फोटो ए फोटो. भाई के साथ हमारा फोटो फैमिली फोटो इनके साथ लेना है हाँ इनके साथ में ओके मैं इधर आओ इस तरफ आओ मैं थोड़ा आपको ये आना है ये साइड आना है भाई वही हाँ वने बेबी स्माइल सर जी थोड़ा स्माइल बाकी सब चंगा है हाँ? थोड़ा मला smile. पण सांगा ना तू परफेक्ट है थोड़ा राइट ले और थोड़ा ले ले बेबा आहा बहुत बढ़िया बने कमाल बहुत बढ़िया आहा कमाल देखो लक्ष्मी नारायणाचा जोडा लगते आहे है ना थँक्यू ए ते बात कुठे फिरशील रे पाप ही माझी बायको तो माझा मित्र आहे अजून एक काढा ना जरा काय थांबे तू जाना जेवला खाना फुगला निघ नाही तून चल आता फक्त दोघांचे फोटो जर आमचे फोटो नाही काढले ना लक्षात ठेव शांत दोनों का फोटो निकाला दोनों का फोटो एक काम करेंगे पोजेस हाँ, poses, okay. आपको सोचना है तुम्ही विचार करा सोचना. हाँ थोड़ा विचार करो वेरी गुड और थोड़ा मतलब ज्यादा और थोड़ा ज्यादा और थोड़ा ऐसा झुकना है अरे बाबा इसके साथ शादी हुआ आगे क्या होगा ऐसा सोचना है ओके नहीं एक मिनट नाही यार मिल नहीं रहा एक काम कर तुम्ही इथे घोडा बना बने ना घोडा बना ए घोडा पण इथे हाईट पाहिजे रे घोडा पण What a composition काला घोड़ा फेस्टिवल में फर्स्ट रैंक पे आएगी ये फोटो मान गया तो
ओ यार कमाल देखिए देखिए ऐसा नूर है कभी? देखा है अपने आप को कभी ऐसे? अरे पण याच्यात माझा चेहरा कुठे आहे? है, सर, है. अभी और एक तुझा हात जोडतो यार. फक्त ना आमच्या दोघांचा सोड असं ते ओंजळ धरून काढतात ना, हा तसा photo दादा, काढणार. ये. हा, ते ही हातात चांगली pose आहे दिल दादा. बिल येते बघ, असा फोटो एक फोटो काढ. अरे मस्त यार, क्या बात. फक्त- टिपिकल पोजेस. नाही तरी पण दादा एक जात आहेत ठीक आहे, चल, ओंजळ ते बना. असा आणि ते हा, ओके, म्हणे? ओंजळ हा. हा वने नहीं एक मिनट ये साइड भी कवर करना है. एक मिनट ओके ओके हाँ. वने थोड़ा हाथ उधर ले, लेफ्ट वाला. ऐसे दादा हाँ थोड़ा लेफ्ट ओके. बात बन गई. कमाल फोटो काढतात क्रिएटिविटी बोलते यार. ए हाँ तुझ्या बापानी असा फोटो काढला होता? मी कुठल्या फोटो मध्ये? हिचा फक्त हात. अरे किती मुद्दाम करशील रे भिकारी. तुला मारून टाकीन मी. केला काय? तुला 5 लाख रुपये दिलेत, 5 लाख रुपये. अगं याच्या फोटो मध्ये खिडकीच्या पलीकडची लोक आली आहेत, पण मी नाहीये. बघ तू आवाज नीचे कर. आवाजाची कर. मेरे एक पैर में जूता नीला, दूसरे में लाल है. मुझसे डरा रहे, मैं तेरा काल है. मी तुला सोडणार नाही. ए, तू माझी साईड लाव. मी बसते. आय एम सॉरी शांत हो ना, शांत. माझ्या एकट्याचे फोटो काढ. चल उभा इकडे. ए म्हणी सॉरी, तुझे 2-3 पण नाही, ए छपरी चल माझे फोटो काढ. गौरव थोडं शांत शांत म्हणजे याला 5 लाख रुपये दिले. तोंडावर कळलं ना? गौरव पकड़ सर. तू कब शुरुआत करेगा बे? पकड़ सर. माय ज्युनियर. त्याला काय तो फोटो काढला? मी ज्युनियरचे फोटो काढत नाही बे. मी ज्युनियर आहे. हा पकड. सर हा करिअरची सुरुवात एवढी मोठी रिस्क. बेटा सोड. अशी आव्हानं घेऊन पुढे जायचं. कळतंय? काढ फोटो. ठीक आहे, हा? सर. काढ फोटो काढ. एक मिनट क्या नाम है यार तेरा? गौरव इथं लिहिलं ना, वाचलं यार. गौरव एक सीधा खडा रे यार. हे बघ हे चेहरा आहे, याच्यामध्ये नसेल तरी सौंदर्य शोधावं लागतं. हा? हे अपना नजरिया होता है भाई. हे वाढवलेले केस पुढे घे. माझा फोटो काढाय एक चांगला ये फोटो. देख जुगनू भी अंधेरे में चमकता है, तो फिर भी चिंगारी है. हे मी पॉझिटिव्हली घेऊ की निगेटिव्हली? भाई अपना नजरिया है. आज यूनिट ने तुझे पॉजिटिवली लिया है तो यहाँ खड़ा है. अगर सोच निगेटिवली लेता तो कहाँ होता? बहुत दुर्र. ए भाई केस पुढे घे. हा ए वाढवले आहे तर दिसले पाहिजेत. पण हा सोने रिक्षण तुला टिपावा लागेल. हा, बुर्रा. दादा अच्छा अब बैठो वाह वाह दिखा फोटो. व्हॉट अ वाईल्ड पिक्चर. या वर्षीचा वाईल्ड फोटोग्राफीला सगळ्यात पुरस्कार मिळाला. कमाल. हा? ए, अजून फोटो काढायचा आहे? नाही, तिचा काढा 2 मिनिटं मी आलो. काढू. दादा माझं तू अधून मधून येत जा बरा. कमाल. मरतो. तरी तुझ्यापेक्षा महाग, सगळ्यात महाग फोटोग्राफर घेऊन येईन. आज स्वतःचे फोटो काढीन. माझे फोटो तुझ्या बापाने केस पडायला. निघ चाल. गौरव याच्यापेक्षा महाग फोटोग्राफर मी घेऊन येईन. कळलं काय? ओहो ऍटिट्यूड म्हणजे काय? चल मोबाईल मध्ये फोटो काढूया. अवकात क्या बात है. अफलातून धुमाकूळ घातला तुम्ही. भारी. प्रसाद दा. वंडरफुल, एक्सलंट, आउटस्टँडिंग. म्हणजे गौऱ्या, या सगळ्यातनं एक तुला गोष्ट मनापासनं सांगू इच्छितो मी. ज्यांच्या रूपाची थट्टा झाली आहे तेच लोक सुपरस्टार म्हणून मराठीत स्थिरावलेले आहेत. सो या निमित्ताने तुझी वारंवार थट्टा हो आणि तू लवकरात लवकर सुपरस्टार हो अशी पंजाबी फोटोग्राफरकडे मी प्रार्थना करतो. हे बात. ओमकार, कहर आहेस तू, कहर. जे कॅरेक्टर घेऊन येतोस त्याच्यात एवढे रंग भरतोस मित्रा की लाजवाब. बने फॅन्टॅस्टिक. बने फार सुंदर दिसतेस तू आणि फार उत्तम पेललंस तू हे अख्खं स्किट. कारण एका दृष्टीने बघायला गेलं तर तुला करण्यासारखं या स्किटमध्ये काही नव्हतं.
पण असं कुठेही तू जाणवू दिलं नाहीस, ही तुझी ताकद आहे. दिलखुलास एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी स्किट. वंडरफुल वंडरफुल. सिद्धू ए वा. आणि मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे विशेष कौतुकाची. अर्थात या आठवड्यातील पूना गाडगीळ आणि सन्स सुवर्ण क्षणांचे मानकरी जाहीर करण्याची. आणि त्यासाठी मी आपल्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांना मंचावर येण्याची विनंती करते. आणि या आठवड्याचा पूना गाडगीळ आणि सन सुवर्ण क्षणाचा पहिला मानकरी आहे. या आठवड्याचा पहिला मानकरी आहे भूषण कडू. आणि भूषण दादाला मिळत आहे पूना गाडगीळ आणि सन्स कडून हे गिफ्ट वाउचर. अभिनंदन, थँक्यू. आणि या आठवड्यातील पूना गाडगीळ आणि सन्स सुवर्ण क्षणाचे पुढील मानकरी आहेत. हा तो माणूस आहे ज्याने फक्त आजच्याच भागात नाही, आपल्याला अनेकदा अशा सुवर्ण हास्य क्षणांचा अनुभव आपल्याला दिलेला आहे, ज्याच्या गळ्यामध्ये अनेक सुवर्ण माळा आहेत. असा थोर समाजसेवक मेंढा फेम आणि अरुण दादांना मिळत आहे पूना गाडगीळ आणि सन्स यांच्यातर्फे हे गिफ्ट वाउचर. अभिनंदन, अभिनंदन अरुण दादा, थँक्यू सो मच.